हॅलो, हाय, नमस्कार. साधनाच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण डिस्कस करूया कोणता सब्जेक्ट, तर हाऊ टू प्रोटेक्ट आवर एनर्जी. म्हणजे काय, एनर्जी हा शब्द वापरला की आपल्याला आठवतं स्पीड, व्हायब्रेशन्स. हा, तर खरंच व्हायब्रेशन्स हा प्रत्येकाचे व्हायब्रेशन्स वेगवेगळे असतात, प्रत्येकाची एनर्जी वेगवेगळी असते. तर आपण ज्यावेळेस पब्लिक ठिकाणी किंवा एखाद्या धार्मिक स्थळी किंवा कुठं पण लग्नात वगैरे कुठं पण जरी जात असलो किंवा एखाद्या आपण व्यवसायिक ठिकाणी असतो, आपल्याकडे बरेच लोक येतात गिराईक म्हणून, किंवा एखाद्या आता आम्ही आमचं हॉस्पिटल आहे समजा, हॉस्पिटलमध्ये असतो, तर त्यावेळेस बरेच जणांची आपल्याकडे एनर्जी येत असते. तर आपण ज्यावेळेस ती एनर्जी ऍब्सॉर्ब करायला लागतो आणि ती आपल्या मनाला, आपल्या शरीराला सवय लागायला लागते की प्रत्येकाचा विचार करणं, प्रत्येकाची एनर्जी घेत राहणं, तर मग काय होतं, त्याचा परिणाम असा होतो की आपली एनर्जी तशा ह्याच्यामध्ये स्टक व्हायला सुरुवात होते. आणि एनर्जी का आपली स्टक व्हायला लागली म्हणजे आपण प्रत्येकाचीच एनर्जी घ्यायला लागलो, तर मग आपल्यामध्ये ती एनर्जी स्टक व्हायला लागते. आणि त्या एनर्जीचा असा परिणाम होतो की आपण आपले स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःची एनर्जी विसरून जातो. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपली एनर्जी आपल्याला निगेटिव्ह गोष्टींकडे घेऊन जायला लागते, ती एनर्जी. आणि त्या निगेटिव्ह गोष्टींचा तर असा परिणाम होतो की आपल्याला आपलंच अस्तित्व नकोसं वाटायला लागतं, आपलेच माणसं नकोसे वाटायला लागतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत चुका दिसायला लागतात, आपण आपल्या स्वतःचे पण चुका निघायला लागतात, आपल्या स्वतःला पण वाटायला लागतं, आपण आपल्या स्वतःला आवडेल असं व्हायला लागतो. आणि त्याचा परिणाम असा व्हायला लागतो की आपण आहे ना, मग आपण रात्री उशिरा झोपणार, झोपला नीट लागत नाही, सतत मध्ये मध्ये जाग येते, आणखी सतत विचार येत राहतात, वेगवेगळ्या गोष्टी फिरत राहतात. आणि तुम्ही कधी पण बघा, खूप सारे जर विचार किंवा खूप सारे जर विषय आपण दिवसभर डोक्याला पुरवत राहिलो, तर तुम्ही बघा रात्री झोपेमध्ये आपल्याला तेच 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 कधी कधी विषय रिपीट व्हायला लागतात, डोक्यामध्येच आपले विचार झोपेत सुद्धा चालू राहतात. तर ते कशामुळे होतं, आपण वेगवेगळ्या गोष्टींची एनर्जी ऍब्सॉर्ब केलेली असते दिवसभर. त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे, आणि त्याचा परिणाम एक होतो, जर आपल्याला झोप नाही नीट लागली तर मग आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठतो, सकाळी उशिरा उठलो की काम लवकर उरकत नाही, डोक्यात पण तेच विचार राहतात. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण अजून डिप्रेशनमध्ये जायला लागतो. डिप्रेशनमध्ये जायला लागतो म्हणजे काय होतं, मग आपल्याला त्यावेळेला आपल्याला काय करावं असं वाटायला लागतं, आपल्याला वाटायला लागतं की आपण कुठंतरी करमणूक करावी. आणि मग आपण काय करतो, परत युट्यूबवरचे रील्स, इंस्टाग्रामवरचे रील्स असे पाहायला सुरुवात करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, जितके आपण रील्स परत एकदा पाहायला लागतो, परत एकदा आपण दुसऱ्यांची एनर्जी ऍब्सॉर्ब करतो, परत एकदा आपल्याला अजून ती एनर्जी खोल याच्यामध्ये घेऊन जाते, डिप्रेशनच्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे, आपण अशा गोष्टींवरती अवलंबून आपला आनंद नाही ठेवायला पाहिजे, बाहेरच्या गोष्टींवरती किंवा आपल्या स्वतःची एनर्जी, स्वतःची पॉवर सोडून इतर गोष्टींवरती आपण आपलं फोकस जास्त नाही ठेवायला पाहिजे. बऱ्याचदा तर आपण आपलं काय, त्यामुळे प्रोटेक्ट युअर सेल्फ, युअर फॅमिलीज अँड युअर वाईब्स फ्रॉम द बॅड वाईब्स. त्याच्यामुळं आपण काय करायला, आपण अनोळखी व्यक्तींना सुद्धा आपल्या घरी जास्त येऊ द्यायला नाही पाहिजे. त्यांची कोणाची एनर्जी कशी असते काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण त्या एनर्जीला सुद्धा आपल्या फॅमिलीत किंवा आपल्या लोकांमध्ये एंट्री नाही करू द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपले फॅमिली मेंबर सुद्धा आपल्याला निगेटिव्ह गोष्टींकडे, काही फॅमिली मेंबर असतात बरं का, जे आपल्याला आपले एनर्जी निगेटिव्ह गोष्टींकडे घेऊन जायला लागतात. कारण ते काय करतात, त्यांचे जे ट्रॉमा असतात ते सतत आपल्यावरती हमार करायला लागतात. आणि त्या ट्रॉमामुळे काय होतं, आपण पण एक निगेटिव्ह एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. बऱ्याच जणांना सवय असते की बोलता बोलता ते म्हणणार की अरे खूपच अवघड दिवस आहेत किंवा खूपच अवघड परिस्थिती आहे, किंवा त्यांचे सतत दुःख आपण ऍब्सॉर्ब करायला लागतो. आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागतं, आपण एका निगेटिव्ह गोष्टीकडे परत एकदा शिरायला लागतो. त्याच्यामुळे आपण अशा लोकांपासून सुद्धा आपण उलटी म्हणायला पाहिजे. आणि तशा वेळेला आपण म्हणलं, आपण स्वतःचं प्रोटेक्ट करतोय म्हणलं तरी बी काही वाईट नाही त्याच्यामध्ये, की हा मला काही वेळ नाहीये, तुम्हाला जर तुमचा असा त्रास होत असेल तर तुम्ही एखाद्या थेरपिस्टकडे जा. ही गोष्ट सांगणं पण आपलं गरजेचं आहे. आपण जितकं आपण स्वतःचं प्रोटेक्ट करू, आपण दुसऱ्याला काय प्रोटेक्ट करणार, आपण आपल्या फॅमिली मेंबरला काय सल्ला देणार, आपल्या मुलांना आपण कसं वाचवणार निगेटिव्ह गोष्टींपासून. आपण स्वतः जर ऍब्सॉर्ब अशा गोष्टी करत असतो तर आपण नाही ना वाचू शकणार. त्याच्यामुळे मग आपण काय करायला पाहिजे, अशा गोष्टींपासून स्वतःलाच वाचवलं पाहिजे. आणि त्यामुळे आपण अट्रॅक्ट पॉझिटिव्ह एनर्जी केली पाहिजे. आता बऱ्याचदा आपण काय होतं, बऱ्याचदा आपले काही मित्र असतात जे आपल्याला तोंडावरती खूप चांगलं बोलतात, परंतु पाठीमागे आपल्याविषयी गॉसिप करायला लागतात. अशी एनर्जी आपल्याला जाणवायला लागते हळूहळू. म्हणजे त्यांच्याबरोबर सुरुवातीला वाटायला लागतं की हा कम्फर्टेबल आहे किंवा हा ते आपल्याविषयी चांगले वागतायत, परंतु नंतर ज्यावेळेस त्यांची एनर्जी आपल्याविषयीची बदलायला लागते, ती एनर्जी आपल्याला जाणवायला लागते. आणि ती एनर्जी आपण पण ओळखायला पाहिजे. आणखी बऱ्याचदा आपण बऱ्याच जणांचं काम असं असतं की बऱ्याचदा त्यांचं दिवसभर बऱ्याच जणांबरोबर उठबस असते किंवा त्यांना लोकांच्यात मिसळावंच लागतं. पण तशा वेळेला आपण स्वतःला काही वेळासाठी डिटॅच करून आपल्या स्वतःची एनर्जी आपण प्रिझर्व करता आली पाहिजे.
ते खूप गरजेचं आहे. आणि स्वतःची वाईब, स्वतःची सेल्फ एनर्जी आपल्याला वाढवता आली पाहिजे. प्रिझर्व एनर्जी आणि वापरा आपली प्रिझर्व केलेली एनर्जी कामामध्ये. पहा त्याचे कसे आपल्याला परिणाम जाणवत आहेत चांगले. ते पॉझिटिव्ह एनर्जी नेहमीच आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट देते. त्याच्यामुळं आपण आपल्या एनर्जीला महत्त्व दिलं पाहिजे, आपल्या एनर्जीला स्टोअर केलं पाहिजे. थँक्यू. तुम्हाला जर हा कॉन्टेंट आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.